की टेक्निकल एनालिसिसचं महत्त्व काय आहे स्टॉक मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये बऱ्याच लोकांना काम करायची इच्छा तर असते किंवा ट्रेडिंग करायची इच्छा असते, इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असते. फंडामेंटली ते लोकं बघतातच. पण टेक्निकल एनालिसिस का बघितलं पाहिजे किंवा त्याच्यात कसं काम केलं पाहिजे? यावरती आपण एकदा बघू शकतो. जस्ट अ सेकंड स्क्रीन शेअरिंग मी एकदा परत करतो. टेक्निकल एनालिसिसमध्ये या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. हे आपण समजून घेऊ. तुमचे काही क्वेशन्स असतील, आपण थोडे इंटरॅक्टिव्ह ठेवू. तुम्ही तुमचे क्वेशन्स मला विचारू शकता. जे काही तुम्हाला अडचणी असतील, स्टॉक मार्केट रिलेटेड, मे बी टेक्निकली, फंडामेंटली, आपण त्याचाही एक Q&A सेशन घेऊया. पहिले समजून घेऊ, की टेक्निकल एनालिसिस एवढं इम्पोर्टंट का आहे? व्हाय टू लर्न टेक्निकल एनालिसिस? तर सगळ्यात महत्त्वाचा विषय टेक्निकल एनालिसिसमध्ये तो हा आहे, की प्राइस ॲट व्हिच वन शुड बाय ओर सेल स्टॉक्स. अशी कुठली लेव्हल्स आहे, ज्यावरती तुम्ही बाय केलं पाहिजे किंवा सेल केलं पाहिजे. बहुतेकदा बऱ्याच लोकांना काही एक्झाम्पल्स माहिती आहे स्टॉक्समधले, की ते स्टॉकची प्राइस पडते किंवा स्टॉकची प्राइस बरीच वाढत चालली आहे. मग अशा कुठल्या लेव्हलला तुम्ही तो स्टॉक घेतला पाहिजे? येस बँकेचं उदाहरण लोकांसमोर आहे, की स्टॉक प्राइस 400 असताना तो पडत होता. लोकांना 200 ला अट्रॅक्टिव्ह वाटत होता, 250 ला अट्रॅक्टिव्ह वाटत होता, 150 ला, 100 ला, 50 लाही. आणि नंतर मग लोकांना नाही त्याच्यात इंटरेस्ट वाटायला लागला. तर मग का? असा फॉल का? चार्ट्सवरती असं काय होतं किंवा टेक्निकली असं काय होतं? जनरली लोकं टेक्निकल एनालिसिसला चार्टशी लिंक करतात आणि चार्ट म्हणजे काय? हे प्राइसचं इंटरप्रिटेशन आहे. प्राइसमध्ये मार्केटच्या ज्या मोव्हमेंट्स कॅप्चर होतात आहे. मार्केटचे जे ट्रेडर्स आहेत, जे आपण म्हणतो की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, एफ-आय-आय, डी-आय-आयज, प्रोप्रायटरी डेस्कवाले म्हणजे मोठे हेज फंड जे इंडियात काम करतात. आपण त्यांना एच-एन-आय ट्रेडर्स म्हणू शकतो आणि आपल्यासारखे रिटेलर्स. हे लोकं जे प्राइस मूव्हमेंट्सला वर किंवा खाली घेऊन जातात. या सगळ्या मूव्हमेंट्स जितक्या महत्त्वाच्या असतात, त्यामुळेच आपल्याला कळतं की अच्छा हां, या लेव्हल्स आहेत, की इकडे प्राइसमध्ये डिमांड आहे, इथे प्राइसमध्ये सप्लाय आहे. या लेव्हल्सला मी बाय केलं पाहिजे. तर कमीत कमी रिस्कमध्ये मला जास्तीत जास्त प्रॉफिट होऊ शकतो. म्हणजे हे जे प्रोजेक्शन जर सर जे म्हणत होते प्रोजेक्शन्सबद्दल, हे टेक्निकल एनालिसिसमध्ये खूप व्यवस्थित कळतं. फंडामेंटली एखादी कंपनी खूप चांगली वाटते. रिलायन्स फंडामेंटली खूप स्ट्राँग कंपनी आहे. ब्रिटानिया खूप स्ट्राँग कंपनी आहे. आय-टी-सी खूप मोठी स्ट्राँग कंपनी आहे फंडामेंटल्स प्रमाणे. त्यांची बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस दरवर्षी वाढत जातात आहे. मग तुम्ही बाय कुठे केलं पाहिजे? हा शेअर किती पळायला पाहिजे? किंवा इथून कुठल्या लेव्हलला एंट्री केली तर तुम्हाला चांगलं रिस्क रिवॉर्ड भेटेल त्याच्यात. हे समजून घेणं खूप गरजेचं असतं आणि तोच सेकंड मुद्दा असतो, की रिस्क इन्व्हॉल्व्ड. प्रत्येक ट्रेडमध्ये तुमची किती रिस्क आहे, हे तुम्हाला पहिले माहिती असेल, जर तुम्ही टेक्निकल एनालिसिस शिकला तर. होतं काय बहुतेक लोकं टेक्निकल एनालिसिस न शिकता ट्रेड घेतात. एखाद्या शेअरमध्ये उडी मारतात अचानक, की का? कारण की स्वस्त वाटतो. असं वाटतं अजून इथून किती पडेल? तर बराच पडू शकतो. म्हणजे त्याला काही लिमिट नाहीये प्राइसची खाली जायला किंवा प्राइसची वर जायला. मग तुमच्या हातात काय असतं? तर तुमच्या हातात असतं रिस्क. तर ती रिस्क तुम्ही किती घ्यायला पाहिजे? तुमच्या कॅपिटलप्रमाणे रिस्क मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे? हे आपल्याला टेक्निकल एनालिसिस थ्रू कळतं. तिसरी एक्स्पेक्टेड रिवॉर्ड. बऱ्याचदा काय होतं, आपण खूप लाँगर टर्म म्हणतो, पण जे लोकं ट्रेडिंग करत आहे, त्यांनी रिस्कच्या कंपॅरिझनमध्ये किती रिवॉर्ड एक्स्पेक्ट केला पाहिजे? किती रिवॉर्डबद्दल अपेक्षा ठेवली पाहिजे मार्केटकडनं? आणि मार्केट किती दिवसात तुम्हाला हा रिवॉर्ड देईल? म्हणजे एक्स्पेक्टेड होल्डिंग पिरियड काय आहे? याचंही उत्तर तुम्हाला टेक्निकल एनालिसिस थ्रू मिळतं. टेक्निकल एनालिसिस हे जे टूल आहे किंवा हे जे एनालिसिसचा प्रकार आहे, हा चार्टवरती तर बेसिस आहे, पण हे प्राइस रीडिंगला तुम्हाला मदत करतं, की प्राइस कशा मूव्हमेंट इथं आहे, काय चालू आहे. ओके. तर त्यावर आपण जाऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं, की टेक्निकल एनालिसिसला आपण का जास्त महत्त्व दिलं पाहिजे? फंडामेंटल्सपेक्षाही किंवा फंडामेंटल्स जर असलं, तर टेक्निकल्सही तुमच्या बरोबर असायला हवं, असं म्हटलं जातं. त्या 2 एनालिसिसमधला एक फरक थोडा समजून घेऊया. टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय, की आपण चार्ट, प्राइस यांच्या रीडिंग्सचं करतो. फंडामेंटल एनालिसिस म्हणजे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, कंपनीचं मॅनेजमेंट, कुठल्या प्रॉडक्टमध्ये कंपनी काम करते. त्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये काय डिमांड आहे, काय नाही आहे, याचं एनालिसिस असतं. एक छोटं उदाहरण घेऊया. अ, एखादं कोणी आपण फॉरेन कंट्रीमध्ये व्हिजिट करायला गेलो, तिथले जे स्टॉल्स असतात, फूड स्टॉल, आपल्याला भूक लागलेली असते आणि आपल्याला कळत नाही, की आपण कुठे जाऊन आपल्याला हवं, आपल्याला भूक जी लागली आहे, आपल्याला चांगलं पोट भरेल, असं आपल्याला कुठे काही खाता येईल. पण आपल्याला ते मेनूज, तिथलं लँग्वेज हे काही कळत नाही. मग अशा वेळेस आपल्याकडे 2 पर्याय असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा पहिला पर्याय म्हणजे काय, की आपण रँडमली कुठल्याही शॉपमध्ये चालला जाऊ आणि आपल्याला हवं ते मागवून घेऊ. मी याला म्हणेल, की हे फंडामेंटल एनालिसिस आहे, की आपण गेलो, आपण स्वतः ट्राय केलं, स्वतः अनुभव घेतला आणि मग ठरवलं, की नाही हे बरोबर आहे, की चुकीचं आहे. दुसरं जे टेक्निकली लोकं इन जनरली हायवेवर सुद्धा करतात, की कुठे गर्दी आहे.
लोकं त्या ठिकाणी प्रिफर करतात, की गर्दी आहे म्हणजे चांगलं असेल मे बी कारण की एवढे लोकं तिथे दिसतात आहे. म्हणजे तुम्ही एक एनालिसिसचा प्रकार वापरला जो सांगतो, की इथे डिमांड आहे आणि तुम्ही तिथे केलं पाहिजे. मग तुम्ही तिथे गेल्यानंतरही पुढचं एनालिसिस करू शकता, की लोकं जनरली काय ऑर्डर करतात. मग मे बी ही इथली फेमस डिश असेल. मग त्या डिशबद्दल तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर हा मेजर फरक आहे टेक्निकल्स आणि फंडामेंटल्समधला, की फंडामेंटली मी जसं म्हटलं, की एखादी कंपनी बरीच अट्रॅक्टिव्ह असेल. त्यात खूप चांगले सेटअप असेल, कंपनीचे प्रॉफिट्स खूप चांगले असतील. पण तुम्हाला दर 3 महिन्यानंतर त्याचा एनालिसिस कळेल, की दर 3 महिन्यानंतर प्रॉफिट एंड लॉस स्टेटमेंट पब्लिश केल्यानंतर तुम्हाला कळेल, की काय बरोबर होतंय की चुकीचं होतंय. टेक्निकल एनालिसिस हे तुम्ही डे टू डे करू शकता आणि नुसतं डे टू डे नाही, तर लोकं त्याला इंट्राडे पण यूज करतात. इंट्राडे म्हणजे काय? एका दिवसात तुम्ही दर 5 मिनिटाला, दर 1 मिनिटाला या लेव्हलपर्यंत जाऊन एनालिसिस करू शकता, की कुठे तुम्हाला प्रॉपरली त्या याच्यात एंटर होता येईल प्राइसमध्ये, किती व्यवस्थित तुम्हाला तुमची रिस्क मॅनेज करता येईल. तर हे टेक्निकल एनालिसिस. अजून महत्त्वाचं टेक्निकल एनालिसिसचा फायदा म्हणजे काय, की एकदा जर तुम्ही टेक्निकल एनालिसिस शिकले, तर तुम्ही हे टेक्निकल एनालिसिस अक्रॉस सगळ्या ॲसेट क्लास वापरू शकता. सगळे ॲसेट क्लास म्हणजे काय? तर जर ट्रेडिंग करायचं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर ती इक्विटी मार्केट म्हणजे शेअर्समध्ये पॉसिबल आहे. बॉन्ड मार्केटमध्ये पॉसिबल आहे, म्हणजे आपण बॉन्ड्स घेऊ शकतो. करन्सी मार्केटमध्ये म्हणजे USD, INR, USD, JPY म्हणजे आपण आपल्या फॉरेन करन्सीजमध्ये ट्रेडिंग करू शकतो आणि कमोडिटीजमध्ये म्हणजे कॉपर, मेटल, स्टील म्हणजे सिल्व्हर आणि गोल्ड यात आपण ट्रेडिंग करू शकतो. क्रूडमध्ये ट्रेडिंग करू शकतो. तर हे सगळं तुम्ही एकदा जर टेक्निकल एनालिसिस शिकले, तर हे चार्ट एनालिसिस शिकले, तर तुम्ही कुठेही ट्रेडिंग करू शकता. म्हणजे कुठल्याही प्लॅटफॉर्मवर, कुठल्याही ॲसेट क्लासवर. फंडामेंटल्सचं तसं नाहीये मित्रांनो. तिथे होतं काय, तुम्ही एखाद्या कंपनीबद्दल, एखाद्या प्रॉडक्टबद्दल बराच अभ्यास केला म्हणजे एखाद्याने ऑइल कंपनीबद्दल जर खूप अभ्यास केला असेल, तर त्याला त्या ऑइल कंपनीची सगळं नॉलेज येतं. त्याच्या बॅलन्स शीट, त्याचे प्रॉफिट अँड लॉस, त्याचं मार्केटमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी. तर तिथे त्याचं वाढून जातं क्रेडिट आणि नॉलेज आणि तो त्या ऑइल कंपनीजला चूज करू शकतो प्रॉपरली. पण त्याच केसमध्ये जर त्याला एखाद्या बँकिंग कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, तर त्याला परत फंडामेंटल एनालिसिस शिकायला लागेल. बँकिंग कंपनीचे वेगळे नॉर्म्स असू शकतील, वेगळे मार्केटमध्ये स्ट्रक्चर असू शकतील. या सगळ्या गोष्टी शिकायला लागेल. तर काही एडव्हांटेजेस आहेत टेक्निकलचे, काही फंडामेंटल्सचे. दोघं वापरून खूप चांगलं काम मार्केटमध्ये केलं जाऊ शकतं आणि टेक्निकल एनालिसिसमध्ये हे काम केलं तर उत्तम प्रकारे आपल्याला मार्केटमधनं चांगले रिवॉर्ड्स येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आता हे टेक्निकल एनालिसिस एवढं सक्सेसफुल का आहे किंवा लोकं याला एवढं आजकाल का फॉलो करतायत? तर थोडं आपण कॉम्प्युटराइज्ड आहोत. डेटा ऑनलाईन अवेलेबल झाल्यामुळे चार्टिंग मोबाईलवरती बघणं, त्याला एनालिसिस करणं हे खूप वाढत गेलंय आणि टेक्निकल एनालिसिसचं महत्त्व वाढतच गेलंय गेल्या 10 वर्षात, 15 वर्षात. तुम्ही बघाल तर 90s, 2000 मध्ये टेक्निकल एनालिसिस होतं. पण त्याचं एवढं यूज नाही होत होता कारण की कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स थोडे कमी होते. आज प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल आहे. त्या मोबाईलमध्ये चांगले-चांगले ॲप्स आले आहेत. जे ॲप तुम्हाला चार्ट दाखवतात आहे. आपण ज्या गोष्टी शिकणार आहोत, ते सगळे त्याच्यात अवेलेबल असल्यामुळे तुम्ही ऑन द गो कुठेही असाल, तरी तुमचा एनालिसिस फटाफट करू शकतात. हा मेजर टेक्निकल एनालिसिसचा बेनिफिट आहे. दुसरं काय, की टेक्निकल एनालिसिस थोडं मार्केटच्या पुढे आहे. द फर्स्ट अझम्पशन इस मार्केट डिस्काउंट्स एव्हरीथिंग. मग याचा अर्थ काय, की जसं फंडामेंटल्समध्ये मी तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला 3-3 महिने एखाद्या गोष्टीकरता वाट बघायला लागू शकते. पण समजा एखाद्या कंपनीत काही खराब न्यूज असेल, जसं आपण येस बँकेचं मग उदाहरण घेत होतो, की राणा कपूर अण्णा रिमूव्ह करणार होते त्यांच्या डायरेक्टरशिपवरनं. कंपनीमधनं त्यांचं स्टेक रिड्यूस करणार होते. हे सगळं माहिती होतं. काही लोकांना समजा याची खबर असेल, तर ते पटापट बाहेर पडायला लागतील आणि जर ते बाहेर पडायला लागले आणि त्यांचे शेअर्स विकायला लागले, तर प्राइसमध्ये तो फॉल येऊ शकतो. आणि जर तो फॉल आला, तर तो टेक्निकल एनालिसिसमध्ये पहिले कॅप्चर होईल. म्हणजे प्राइसच्या मोमेंटमध्ये पहिले कॅप्चर होऊन जाईल. पण तुम्हाला ती न्यूज मे बी थोडी लेट भेटू शकते. याचं अजून एक उदाहरण म्हणजे हे, की एखाद्या कंपनीचं जर काही प्रॉफिट क्वार्टरली 3 महिन्याचा जो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे, हा जर त्यांना अपलोड करायचा, पब्लिश करायचा आहे, तर खूप साधारण गोष्ट आहे, की त्याच्या अकाउंट्सच्या टीमला, त्याच्या सीएला, त्या सीएच्या स्टाफला, जे लोकं त्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये, ऑडिटमध्ये इन्व्हॉल्व्ड आहे, या लोकांना तर ऑब्व्हियसली माहिती आहे ना, की ती कंपनी काय परफॉर्म करणार आहे, कसं परफॉर्म करणार आहे, किती करणार आहे. तर त्या बेसिसवरती हे लोकं त्याच्यात पहिले यांचे पोझिशन्स बनवू शकतात, बाय करू शकतात, सेल करू शकतात. डिपेंडिंग मग हे मार्केटमध्ये म्हणून आपण म्हणतो ना, तुम्ही जे विचार करता ते मार्केट ऑलरेडी डिस्काउंट केलं असेल. मे बी आता आपण सगळेजण म्हणत आहेत, की थोडे रुमर्स चालू आहेत, की कोरोनाच्या केसेस वाढणार आहेत, मार्केट म्हणून पडतं आहे किंवा असं होणार आहे, तसं होणार आहे. तर तुम्हाला हे ऑलरेडी मार्केटच्या प्राइसमध्ये दिसायला लागतं. मे बी या न्यूज नंतर यायला लागतील. न्यूज आल्यानंतर इनफॅक्ट उलटं होतं. उलटं का होतं? कारण की आता ज्या लोकांनी माल विकला होता, त्यांना आता कळते की नाही आता हा अट्रॅक्टिव्ह प्राइसला अवेलेबल आहे. आपण लोकं रिटेलर्स ज्या लोकांना इन्फॉर्म्ड डिसिजन नसतं,
ते तेव्हा एंटर करायला जातात मार्केट न्यूजच्या बेसिसवर आणि हे लोकं तेव्हा तो बाय करायला लागतात. कारण की ऑलरेडी यांनी मार्केटमध्ये यांना जी सेलिंग करायची होती, बायिंग करायची होती यांनी करून ठेवली. म्हणून मार्केटने सगळं पकडून घेतलेलं असतं, डिस्काउंट केलेलं असतं, हे आपण पकडून चाललं पाहिजे. आणि टेक्निकल एनालिसिस तुम्हाला सगळ्यात पहिले इन्फॉर्मेशन देईल. मी 1-2 चार्ट्स ठेवले आहे, जे आपल्याला सजेस्ट करतात, की प्राइस कशी बिहेव करते. आणि प्राइसला एक ट्रेंड असतो. टेक्निकल एनालिसिसमध्ये एक जनरली असं म्हटलं जातं, की प्राइसच्या मूव्हमेंटला 3 ट्रेंड आहेत. एक तर अप ट्रेंड म्हणजे प्राइस वर जाते आणि एक डाउन ट्रेंड म्हणजे प्राइस खाली पडते आणि एक साइडवेज म्हणजे तो शेअर खूप वर नाही किंवा खूप खाली नाही, एका रेंजमध्ये चालू आहे. तर ह्या ट्रेंडला तुम्हाला अॅनलाईज करता आलं पाहिजे. टेक्निकल एनालिसिस तुम्हाला त्याच्यात हेल्प करतं अॅनलाईज करायला. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, हिस्ट्री टेंड्स टू रिपीट इटसेल्फ. हे सगळे जे चार्ट आहे किंवा जे इंडिकेटर्स आहे, कॅन्डल्स आहे, हे सगळ्या गोष्टी का काम करतात ते? का? कारण की त्यांनी यापूर्वी काम केलंय. यापूर्वी ती कॅन्डल आली होती, म्हणून मार्केट पडलं. यापूर्वी असा पॅटर्न बनला होता म्हणून मार्केट वाढेल किंवा पडेल. या सगळ्या गोष्टी यापूर्वी घडल्या होत्या. म्हणून आज त्यांचे घडायचे चान्सेस जास्त आहे. म्हणजे आपण या प्रोबॅबिलिटीजला अॅनलाईज करायचा प्रयत्न करतोय, या अझम्पशनवर. म्हणून हा टेक्निकल एनालिसिसचा सगळ्यात महत्त्वाचा अझम्पशन आहे. तर एक शॉर्टमध्ये हा जो कोर्स आहे, आपण यात काय-काय घेणार आहोत, एक मी तुम्हाला फक्त सांगून देतो. आपण जो हा एक 1 मंथ लाँग कोर्स घेणार आहोत. यात टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय, हे आपण घेणार आहोत. चार्ट एनालिसिस म्हणजे काय, हे आपण घेणार आहोत. कॅन्डलस्टिक्स आणि बार्स ह्या थिअरीज आपण घेणार आहोत. चार्ट पॅटर्न्स, सपोर्ट रेझिस्टन्स, ट्रेंड लाईन्स म्हणजे कुठल्या लाईन्स ड्रॉ करायच्या, इंडिकेटर्स, ऑसिलेटर्स वेगळे-वेगळे, आर-एस-आय, एम-ए-सी-डी, फिबोनाची, पिव्होट पॉइंट्स आणि एफ-एन-ओमध्ये म्हणजे हे टेक्निकल शिकल्यानंतर प्रत्येकाला थोडीशी असतं अशी इच्छा, की मी एफ-एन-ओमध्ये फ्युचर्स किंवा ऑप्शन्समध्ये काही ट्रेड करू शकतो का? तर त्याच्या काही स्ट्रॅटेजीज तुम्हाला त्याच्यात सांगू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या कोर्सबरोबर आम्ही ॲडिशनली टेक्निकल एनालिसिसचं सगळेच लोकं सांगतात, की टेक्निकली कसं ट्रेड केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. किंबहुना जसं सरांनी सांगितलं, माझी स्वतःची इच्छा खूप असते नवीन-नवीन काहीतरी शिकत राहायचं. तर मला असं वाटतं, की सगळ्यांनी टेक्निकल एनालिसिस शिकणं महत्त्वाचं नाहीये. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शिकणं हे आहे, की हे स्टॉक शोधायचे कसे? कारण की मार्केटमध्ये 3,000 ते 4,000 स्टॉक्स आहेत. तुम्ही ट्रेड कुठे करणार? मी तुम्हाला शिकवलं ही कॅन्डल बघितली का मग उद्या मार्केट वर जाईल. पण मग ही कॅन्डल नक्की बनली कुठे आहे? कसं तुम्ही तिला शोधणार? एक दिवस अगोदर अभ्यास कसं करणार तुमच्या पीसीवर बसून? तर तुम्हाला स्टॉक स्क्रीनिंग आणि व्हेरियस वेबसाईट्सवरनं हे कसं स्टॉक शोधायचे हे शिकवलं जाईल. पोझिशनलच्या स्ट्रॅटेजी शिकवल्या जातील, की पोझिशनली जेव्हा तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे, तर कुठल्या प्रकारे तुम्ही काय-काय तुमच्या चेकलिस्टमध्ये आयटम्स ठेवायला हवे. हे आयटम्स ऑलरेडी आपण शिकलेलो असू, पण तुम्हाला आमच्यातर्फे एक चेकलिस्ट देण्यात येईल, की या प्रकारे तुम्ही तुमचे ट्रेड घेऊ शकता. इंट्राडेमध्ये एक चेकलिस्ट दिली जाईल, की इंट्राडे तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं आहे, तर त्याची एक चेकलिस्ट दिली जाईल, की तुम्ही हा टाईम फ्रेम वापरा, हा इंडिकेटर वापरा, या इंडिकेटरमध्ये अशा-अशा लेव्हल्स वापरा. जेणेकरून तुम्हाला मदत होईल इंट्राडे पण करायला. आणि निफ्टी आणि बँक निफ्टी साठी काहीतरी स्पेशल स्ट्रॅटेजीज आहेत, जे लोकांना जनरली आवडतं ट्रेड करायला इंट्राडेमध्ये किंवा थोडं पोझिशनली. तर याच्या स्ट्रॅटेजीजही शिकवल्या जातील. मी बस तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवायचे होते म्हणून त्यावर घेऊन जातो. आता हा दिवान हाउसिंग फायनान्सचा एक एक्झाम्पल मी घेतला आहे, की जर तुम्हाला लक्षात येईल तुम्ही काही एरोज प्लॉट केलेत. पहिला एरो ब्लू, सेकंड आणि थर्ड हे 3 एरोज काय सांगतात आहे, की प्राइस एका लेव्हलला येऊन वर जात होती. त्याला टेक्निकल एनालिसिसच्या भाषेमध्ये सपोर्ट असं घेणं म्हणतात किंवा जनरली आपल्या इकॉनॉमिक्सच्या भाषेत म्हणतो डिमांड आहे. प्राइस तिथे पडते आणि तिथून वर जाते. तर 3दा प्राइस तिथे पडून वर गेली. आता चौथ्यांदा जेव्हा मी ती मोठं रेड कॅन्डल आहे किंवा रेड बार आहे आपण असं म्हणू शकतो. तिथे तिने त्या लेव्हलला तोडलं आहे. तर ही लेव्हल का इम्पोर्टंट होती? त्याच्यानंतर प्राइस बरोबर काय झालं? तुम्ही बघाल तर ती लेव्हल आहे ₹582. तर आणि त्याच्यापूर्वी मी अजून एक सर्कल करून एक कॅन्डलला हायलाइट केलंय. तर ते पॅटर्न आहे टेक्निकल एनालिसिसचा जो सांगतो की तुम्ही आता सावध व्हायला हवं. तर त्या कॅन्डलनी सावध व्हायला लावलं. दुसऱ्या कॅन्डलनी ते लेव्हल्स तोडल्या. त्या लेव्हल्स तोडल्यामुळे तुम्ही बघत आहात की फॉल कसा आला. खाली व्हॉल्यूमवरती मी इंडिकेटर दाखवला. तर या बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत, ज्या एका चार्टमध्ये बघितल्या जातात आणि त्याच्यावरनं डिसिजन घेतलं जातं, की तुम्हाला ट्रेड कसं करायचं आहे. कसं तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, हा चार्ट तुम्हाला काय-काय इन्फॉर्मेशन देतोय. या छोट्या-छोट्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हाला एक चांगले डिसिजन देऊन जातात. मी नॉर्मली सगळ्यांबरोबर शेअर करतो, की आज एखाद्याला एखादा मोबाईल जरी विकत घ्यायचा आहे, तरी तो खूप एनालिसिस करून मग विकत घेतो, की याच्यात किती रॅम आहे, याच्यात किती त्याची बॅटरी साइज आहे. सगळ्यांना आजकाल तर तेही माहिती असतं. स्क्रीन साइज किती मोठी आहे, मला एका हाताने वापरता येईल का दोन्ही हातांनी हवं, कोणते गेम्स चालतील, किती ग्राफिक्स आहे, काय आहे, नाही किती फीचर्स आहे, किती बॅटरी जाईल.
सगळं माहिती असतं. असं आपण कोणाच्या सांगण्यावरनं कोणता मोबाईल घेतो का? तर नाही. आपण त्याचं एनालिसिस 4-5 वेबसाईट्सवरती जाऊन वाचतो, व्हिडिओज बघतो आणि मग मे बी आपण एक डिसिजन घेतो. पण शेअर्स घ्यायला लावले, की लोकं अच्छा या मित्राने सांगितलं आणि घेऊन टाकतात दुसऱ्या दिवशी. त्याच्यावरती स्वतः रिसर्च नाही करत. तर मी सांगेन इथून पुढे शेअर्स घेताना थोडा रिसर्च करा. चार्टला बघा. चार्ट मे बी तुमच्याशी बोलायला लागेल आणि टेक्निकल एनालिसिस हेच आहे. हे चार्ट तुम्हाला रीड करायला शिकवतो, की तुम्हाला हे चार्ट्समधनं काय इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची हे तुम्हाला तो चार्ट सांगेल. अजून एक उदाहरण घेतो रिलायन्स इंडस्ट्रीजचं. तुम्ही बघाल तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा मी हा खूप जुना चार्ट घेतलाय. पण यात प्राइस आता रिजेक्ट होत होती. जसं दिवानमध्ये काय होत होतं प्राइस सपोर्ट घेत होती. तर ही प्राइस इथे पडत होती. साधारण 1600 ची रेंज होती आणि तिथे पहिला ब्लू एरो, दुसरा, तिसरा आणि चौथा 4ही वेळेस प्राइस तिथं पडली आणि 4थ्या, 5व्या वेळेस जेव्हा त्याच्या वर गेली, तर आपल्या सगळ्यांना माहिती रिलायन्स किती वर गेला. तर हे सगळं तुम्हाला प्री हँड माहिती असतं, की कुठली लेव्हल आहे. काय लेव्हलला तुम्ही काय डिसिजन घेणार. त्याच्याबरोबर काय एनालिसिस तुम्ही वापरणार. काय ठरवून ठेवणार. म्हणजे हे सगळं तुम्ही पहिले डिफाईन केलेलं असतं. तर हे सगळे एक आपण म्हणतो रूल बेस्ड ट्रेडिंग म्हणतात याला. तर आपण आपले सेट ऑफ रूल्स आपण क्रिएट करतो. जोपर्यंत तुम्ही शिकत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचे रूल्स नाही बनवू शकत. ट्रेडिंग करणं किंवा इन्व्हेस्टमेंट करणं इतकं सोपं नाहीये. याला एक सेट ऑफ रूल्स लागतं. आज तुम्ही नकळत जर ट्रेडिंग करत असाल, तर किंबहुना थोडा लॉस होऊन जाईल. पण मी सांगेन ट्रेडिंग करायचं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल, थोडं शिकून घ्या. लॉस कमी करा किंवा अव्हॉइड करू शकता. या लेव्हलला तुम्ही पोहोचून जाल, जर तुम्ही तुमचे रूल्स डिफाईन करून घेतले. जर तुम्ही ठरवून घेतलं, की तुम्हाला ट्रेड करताना या सगळ्या गोष्टी तुम्ही बघणार आहात. या सगळ्या गोष्टींनी जर तुम्हाला सपोर्ट केलं, तरच तुम्ही ट्रेडिंग कराल आणि अशा सगळ्या गोष्टींनी जर तुम्ही एनालिसिस केलं, तर तुमच्या ट्रेडिंगमध्ये खूप फरक पडेल आणि तुम्हाला त्या एनालिसिसमध्ये युजफुल होईल पुढे लाईफमध्ये. काही छोटे फीडबॅक मेसेजेस आहे. मी फक्त तुमच्या सगळ्यांसाठी ठेवेल आणि मे बी किरण सर जर असतील, तर किरण सर जर तुम्हाला काही बोलायचं असेल, तर तुम्ही बोलू शकतात किंवा आपण काही क्वेशन आन्सर्स देऊ शकतो. आपण थोडं इंटरॅक्टिव्ह ठेवू. कोणाला जर काही विचारायचं असेल तर. थँक यू सर. येस सर. नमस्कार मित्रांनो. ॲक्च्युली आता करण सरांनी मला भरपूर नॉलेज सांगितलंच आहे, पण मी तुम्हाला जस्ट थोडंसं एक आयडिया देतो. म्हणजे जसं करण सरांनी सांगितल्याप्रमाणे. तर नॉर्मली आपण जो हा टेक्निकल अनालिसिसचा जो कोर्स लॉन्च केलेला आहे, म्हणजे मागच्या आपण बऱ्याच वर्षापासून आपण उद्योगवृत्तीमध्ये काम करतो. ऑलरेडी आम्ही बेसिकचा कोर्स घेतो, पण टेक्निकल मित्रांनो. कारण की माहिती आहे जसं करण सरांनी सांगितलं, करण सरांनी, की आपण जेव्हा मोबाईल घेताना आपण भरपूर विचार करून घेतो. तर आपण स्टॉक घेताना काय विचार करत नाही आणि इथे पण आपला पैसा लागलेला आहे. आणि त्यासाठी मित्रांनो आम्ही हा जो टेक्निकलचा कोर्स रन केलेला आहे आणि बाय प्रोफेशन ऑलरेडी करण सर म्हणजे बाय प्रोफेशन सीएचं आहेच, पण त्यांना टेक्निकलचं नॉलेज पण आहे. ते स्वतः ॲक्च्युअली फुल टाईम ट्रेडिंग पण करतात बरं का. स्वतः फुल टाईम ट्रेडिंग पण करतात आणि ते आपल्या ग्रुपवर कंटिन्यू ॲक्टिव्ह असतात. म्हणजे तुम्ही जर आपला जर आमचा एक मित्रांनो आमचा ग्रुप आहे बरं का. आमचा उद्योगपती टेलिग्राम ग्रुप आहे. तुम्ही पण जॉइन होऊ शकता, काही अडचण नाहीये. ते कंटिन्यू सर कॉल टाकत असतात. म्हणजे एक्झाम्पल निफ्टी, बँक निफ्टीचे लेवल टाकतात. एखादा आता एक्झाम्पल कालचीच गोष्ट बघा ना, काल मार्केट डाऊन होतं. त्यांनी एक शेअर सांगितला की झेनसारटेक बाय करा, 266 ला बाय करा. टार्गेट दिलेलं, स्टॉप लॉस दिलेलं आहे. आणि आज मार्केट काय असेल, पण तो बघा 283 पर्यंत गेला. 255 टार्गेट पण 83 पण झाला ना. तुम्ही विचारलं का नॉर्मली 15-20 रुपयाची तुम्हाला मुवमेंट मिळून गेली. आता पेट्रोनेट कॉल दिलेला आहे किंवा हे 5 शेअर रडारवर सांगितलेले आहेत की तुम्ही बाय करू शकता. मार्केट खाली येत आहे, ठीक आहे ना, खाली असणार, वर असणार आहे. पण हे 5 शेअर रडारवरती दिलेले आहेत. टाटा गेम बघा तुम्ही, टाटा गेम पण आज वरच होता. आयडीएफसी आहे, पेट्रोनेट आहे, जेपी पॉवरचं अप्पर सर्किट लागलेलं आहे. व्हीआरएल लॉजिस्टिक्स आहे. तर म्हणजे सांगायचं काय तुम्हाला, की तुम्हाला म्हणजे ऑब्व्हियसली आपण कोर्स बरोबर शिकवतो खरंच, पण बाकी तुम्हाला पण तुम्ही स्वतः मित्रांनो, हे आपण स्वतः पण कॉल काढू शकतो बरं का. म्हणजे तुम्हाला उद्या कोणाच्या कॉलची गरज पडणार नाही. आपणच आपले स्वतःचे म्हणजे आपण ट्रेड करणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनल उद्योगवर्धिनी स्टॉक ट्रेनिंग नाव तुम्ही ते पण जॉइन होऊ शकता टेलिग्राममध्ये. दुसरं आमचे मागचे बॅचचे विद्यार्थी आहेत. राहुल गाडेकर, जे आता इथे ऑलरेडी आहेत. त्यांचा तुम्हाला अनुभव सांगतील. ॲक्च्युअली तुम्हाला एकदम फ्रँक सांगायचं, राहुल काही प्रोफेशनल स्पीकर नाही आहेत. पण खूप चांगले आमचे विद्यार्थी आता आमचे फॅमिली मेंबर झाले ऑब्व्हियसली. तर राहुल यांना विनंती करतो थोडं त्यांचं मार्गदर्शन करा. म्हणजे मार्गदर्शन म्हणजे थोडं तुमचं बॅकग्राऊंड सांगा राहुल आणि कसं तुम्ही काम करताय. एक 2-5 मिनिटं सांगा प्लीज. नमस्कार. हॅलो, आवाज हा, येतोय सर? हो येतो येतो आवाज येतो. माझा ऍक्च्युली स्वतःचा ट्रॅव्हलचा बिझनेस होता आधी. नंतर मला उद्योगवर्धिनीमध्ये मी सुरुवातीला बेसिकचा शेअर मार्केटचा कोर्स केला. बेसिकचा जेव्हा शेअर मार्केटचा कोर्स केला, तेव्हा मला म्हणजे फक्त शेअर मार्केट काय असतं हे कळालं बेसिकच्या कोर्समध्ये. नंतर नंतर सर बोलले की टेक्निकलचा
उद्योगवर्धिनीमध्येच टेक्निकलचा कोर्स केला. त्यानंतर जेव्हा टेक्निकलचा कोर्स केला, त्यानंतर मग त्यानंतर चार्ट ट्रेडिंग वगैरे मग ट्रेडिंग कसं करायचं त्या संदर्भात सगळं नॉलेज येत गेलं. आता रिसेंटली मी स्वतः इंट्राडे डेली बेसिस इंट्राडे करतो आणि माझा स्वतःचा जो ट्रॅव्हलचा बिझनेस सध्या तो मी बंद केलेला आहे आणि आता मी फुल टाईम ट्रेडिंग करतो. फक्त एक आहे हा जो टेक्निकलचा जो कोर्स आहे, करण सरांचं शिकवायची पद्धत ही खूप अतिशय उत्तम आहे. म्हणजे एकदम सोप्या भाषेत आपल्याला समजेल असं शिकवतात ते आणि या कोर्सचा बराच फायदा होतो म्हणजे इन फ्युचर. थँक्यू. थँक्यू राहुल. तुम्ही बघितलं मित्रांनो, राहुलने पण बघा म्हणजे नॉर्मली त्यांनी जेव्हा एकदम तुम्हाला फ्रँकली सांगतो, माझे एकदम चांगले मित्र आहेत. त्यांना त्याच्या एका मित्राने सांगितलं होतं, तू येणार नाही का नॉर्मली बघा आपल्या लोकांना फोन करतात बघा इंदोरवाले लोक. त्यांना इंदोरच्या सर्व्हिससाठी त्यांना एका मित्राने खूप फोर्स केला होता. राहुलला म्हणतो तू एक काम कर, इंदोरच्या सर्व्हिसवर नको पैसे टाकू, तू फक्त माझ्या टांगणार तो 15,000 रुपये कोर्सची फी भर आणि त्याची फी फक्त 5 दिवसात वसूल झालेली आहे. बरोबर आहे ना राहुल? हो सर. म्हणजे नॉर्मल लोक काय करतात माहिती आहे का, लोकांना पैसा कमवायचा असतो, लोक काय करतात कोणाचे करतो कॉल घेणार, इंदोरवाले फोन करतात. मित्रांनो हे सगळे माहिती का, तुम्ही कोणाच्या कॉल जर काम करतो ना आपल्याला माहित नसतो, आपण फक्त एंट्री घेऊन टाकतो पण आपल्याला एक्झिट घेता येत नाही. मित्रांनो टेक्निकल आपल्याला समजतं ना, ह्या स्टॉपलॉस आहे, टार्गेट आहे, मला कुठे जायचं, मला कुठे थांबायचं, हे आपण स्वतः निर्णय घेऊ शकतो. मित्रांनो आपण पण राहुल सारखा नक्कीच आपण अनुभव घेऊ शकतो. धन्यवाद सर. करण सरांकडे मी माईक हँड ओव्हर करतो. येस, थँक्यू किरण सर. आणि आता मी क्वेश्चन्सला स्टार्ट करतो. सो करण सर, बरेच क्वेश्चन्स आहे ऑडियन्समध्ये आणि ज्यांना ज्यांना क्वेश्चन्स आहे प्लीज ऑडियन्स सगळ्यांनी चॅट बॉक्स वरती टाका होस्टला. सो आय विल अनाउन्स ऑल द क्वेश्चन. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन असा आहे की हाऊ टू डू इंटरडे अँड व्हॉट टू सी टू ट्रेड इन इंटरडे. म्हणजे इंटरडे करताना काय काय बघितलं पाहिजे? मी जनरली सांगेल इंट्राडे ज्यांना ज्यांना करायचं आहे ते ऑब्व्हियसली करू शकतात. तुम्ही जर टेक्निकल अनालिसिसमध्ये थोडे वेलवर्स आहात, थोडा तुम्ही टाइम इन्व्हेस्ट केलेला आहे टेक्निकल अनालिसिसमध्ये, तर थोडं पोझिशनली स्टार्ट करा इनिशियली आणि मग हळूहळू इंट्राडेला जा. इंट्राडे मध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्या पाहिजे. इंट्राडे तसं बघितलं तर डिफिकल्ट आहे. दिसायला इझी दिसतं की तुम्ही एका दिवसात ट्रेड करून बाहेर जा, पण तुम्ही आपले अपोनंट्स म्हणून FIIs, DIs ला समजून घ्या. म्हणून आपल्याकडे इन्फॉर्मेशन असणं, आपल्याकडे नॉलेज असणं हे खूप महत्वाचं आहे. तर जेवढे इंडिकेटर्स आपण शिकू, प्राइसचे पॅटर्न्स आपण शिकणार, ते सगळे युजफुल ठरतात इंट्राडे ट्रेड करताना. तुम्हाला प्राइसच्या मुवमेंट्स ह्या फटाफट आणि तितक्या फ्रिक्वेंटली आणि म्हणजे एकदम फास्ट तुम्हाला डिसिजन मेकिंग झालं पाहिजे. तर ते डिसिजन मेकिंग फास्ट तुमचं तेव्हा होईल जेव्हा तुम्ही मार्केट बरोबर थोडं टाइम होऊन जाईल असोसिएट. म्हणून मे बी आय विल टेल यू ऑल की तुम्ही थोडं 6 महिने पहिले पोझिशनल ट्रेडिंग करा, शॉर्ट टर्म करा, 2 ते 3 दिवसावरती ट्रेड्स घ्या, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि मग इंट्राडेवर या. ओके, थँक्यू. पुढचा क्वेश्चन असा आहे की हाऊ मच टाइम वन नीड्स टू इन्व्हेस्ट इन अनालायझिंग स्टॉक्स डेली. म्हणजे डेली स्टॉक अनालाइज करायला किती वेळ द्यावा लागतो? मी जनरल सांगेल की खूप वेळ नाही, पण तुम्ही तुमच्या टाइम मधनं एक थोडासा वेळ जर काढला तर तुम्हाला बराच फरक जाणवेल. मी साधारण रोज रात्री अर्धा तास आणि सकाळी एक अर्धा तास इन्व्हेस्ट करतो आणि त्यात बऱ्यापैकी स्टॉक्स होऊन जातात कव्हर, मला चेक करायचे असं. मी साधारण सांगेल तर मी डेली निफ्टी 50चे चार्ट्स बघून होतात, खूप फास्ट होतील. क्लासेसमध्येही मी दाखवतो की तुम्हाला हे चार्ट्स एकदम फटाफट कसे चेक करता येतील, कुठल्या वेबसाईट्स वापरता येतील, जेणेकरून तुम्ही कमी स्टॉक्स वरती आणि फोकस देऊ शकता. इनिशियली मी सजेस्ट करेल की स्टॉक्स वरती तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जे तुमच्याकडे आहेत असे स्टॉक्स किंवा जे तुम्हाला माहिती आहे अशा मोठ्या कंपनीज, यांना थोडं रेग्युलरली फॉलो करा. त्यांचे चेक करा चार्ट्स आणि मग डेली बेसिसवरती तुम्ही जेव्हा ते चेक कराल तर तुम्हाला लक्षात येईल की कसं त्याच्यात मुवमेंट येते. ओके, थँक्यू. पुढचा क्वेश्चन असा आहे की हाऊ टू फाइंड इफ म्हणजे बॅलन्स शीट एक स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे कसं कळतं? कारण त्याच्यामध्ये खूप काही नंबर्स आहे अनालिसिसला. बॅलन्स शीट मध्ये मी सांगेन की पहिले सगळ्यात महत्वाचं आहे की प्रॉफिट अँड लॉस बघायचा. बॅलन्स शीट तर हे सगळे बॅलन्सेस आहे असेट्स अँड लायबिलिटीजचे. प्रॉफिट अँड लॉस वरती तुम्हाला काही गोष्टी आहेत ज्या प्रॉमिनंट आहेत. तुम्ही सेल्स बघू शकता कंपनीचा की तो इन्क्रीजिंग ट्रेंड मध्ये आहे का. प्रॉफिट जर कंपनीला होत असेल तर तो इन्क्रीजिंग ट्रेंड मध्ये आहे का. तो जो प्रॉफिटचा एक पर्सेंटेज आहे तोही आहे का नाही हेही बघता येतं. सगळ्यात महत्वाचं मी बऱ्याच लोकांना सांगतो की कंपनी जरी प्रॉफिट करत असेल तर ते डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करते का, हे थोडं बघणं गरजेचं आहे. कारण की इम्पॉर्टंट काय होतं की बऱ्याच कंपनी प्रॉफिट तर दाखवतात
पण समजा तो जेन्युइन नसेल आणि तो फेक असेल, तर ते डिव्हिडंड नाही देऊ शकणार. आपण असं समजायचं आपल्याकडे तर कमी शेअर्स असतात. कंपनीचे सगळ्यात जास्त शेअर त्यांच्या प्रमोटरकडे असतात. तर डिव्हिडंड डिक्लेअर जरी केला, तरी ते अर्धे पैसे त्याच्या घरी की 70% पैसे त्यांच्या घरी जाणार आहेत. मग ते 30% करता डिव्हिडंड का नाही देत? हाही फंडामेंटली क्वेश्चन आपल्या डोक्यात आला पाहिजे. तर बॅलन्स शीटला थोडं सेकंडरी थॉट द्या. पहिले थोडं प्रॉफिट अँड लॉस वरती भर द्या, जो एव्हरी 3 मंथ्स अवेलेबल आहे आपल्याला अनालिसिस करायला. ओके, थँक्यू. आपल्यासोबत अजून एक आपले पास्ट पार्टिसिपंट मयूर सर जॉईन झाले, मयूर काश्मीरे, ज्यांनी आपली रिसेंटलीच लास्ट बॅच जॉईन केली होती ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिसची. सो मी सरांना पण रिक्वेस्ट करतो की सर तुम्ही पण तुमचा जो फीडबॅक आहे आणि तुम्ही आता कसं ट्रेड करताय करंटली आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे ओव्हरऑल तो पण शेअर करा. तुम्ही आहात मयूर सर? हा, येस सर. तर करण सरांचा एक्सपिरियन्स माझ्याबद्दल असा आहे की म्हणजे सरांचा जो ट्रेड सेटअप आहे, पहिल्या दिवसापासूनच आम्ही खूप इगर होतो की सरांचा सेटअप काय असेल व तर सर जे इंडिकेटर्स वगैरे देतात ते अगदी म्हणजे फॉलो होता. पण फक्त आपल्याला डिसाईड करायचं असतं की आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टर व्हायचंय की इंट्राडे करायचंय. तर मग प्रत्येक केसमध्ये वेगवेगळ्या स्टडीज असतात. जसं आता सर सांगतात ते मोस्टली लॉंग टर्म साठी खूप चांगलं वर्क होतं. जसं जे मुव्हिंग ऍव्हरेजेस वगैरे अशा पुष्कळ गोष्टी जे सर सांगतीलच सगळ्यांना. तर मग तेच की आपण म्हणजे सरांचे स्टडी आपण कसे फॉलो करतो आणि आपण स्टॉक्सची बॅलन्स शीट वगैरे जसं सर बोलले आता, या गोष्टी कशा स्टडी करतो त्याच्यावर पण काही डिपेंड असतं. मला तर फायदा होतोच आहे. मी मोस्टली आता म्हणजे इंट्राडे कडेच वळतोय. पहिले सरांचा कोर्स त्याच्या अगोदर मी बेसिक केला. नंतर सरांच्या कोर्स मधनं मुव्हिंग ऍव्हरेजेस आणि पुष्कळ गोष्टी कळल्या अशा. आणि नंतर मग आता हळूहळू इंट्राडे कडे फोकस होतोय माझा. ऑप्शन्स मध्ये पण करायची इच्छा आहे. तर जसं आता कॅपिटल आपण इन्व्हेस्ट करू तसं हळूहळू चाललंय. तर एकंदरीत कोर्स तर छानच आहे आणि सरांचं नॉलेज पण भरपूर आहे या बाबतीत. हेच मी सांगू शकेल. थँक्यू. थँक्यू मयूर फक्त सर. मी एक सांगतो मयूर, बरं का, म्हणजे मी एकदम फ्रँकली सांगतो, जेव्हा क्लास सुरू व्हायच्या पहिले मला मयूर भेटायला आलं ते की सर मी हा कोर्स करू का? बरोबर ना मयूर? हो सर, हो बरोबर. हा, ऍक्च्युली मयूरने आमच्याकडे बेसिकचा कोर्स केला. तो मला म्हटला की सर मी हा कोर्स करू का? म्हटलं बिंदास कर, तू माझ्यावरती पैसे इन्व्हेस्टमेंट कर एक प्रकारे. बरोबर ना मयूर? तुम्ही बोललो तो ते पैसे बरोबर. उचलून जातील. अगदी सर. येस, थँक्यू. थँक्यू मयूर. ग्रेट. थँक्यू मयूर सर. विश यू ऑल द बेस्ट मयूर सर आणि राहुल सर. आणि आता आपण फर्दर क्वेश्चन्सला मूव्ह फॉरवर्ड करूयात. सो करण सर, नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की विच टाइम फ्रेम इज बेस्ट फॉर द इंट्राडे? इंट्राडे मध्ये बऱ्याच टाइम फ्रेम्स आहेत, तुम्ही वापरू शकता. मी जनरली रेकमेंड करतो की इंट्राडे मध्ये तुम्ही जर थोडे बिगिनर आहात तर बिलो 15 मिनिट्स तरी नका जाऊ अनालिसिस करायला. तुम्ही थोडे प्रो ट्रेडर आहात तर तुम्ही 5 मिनिट्स वरती पण जाऊ शकता. बट ट्रेडिंग करायला इंट्राडे साठी 1, 5 आणि 15 प्रॉपर आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की जर तुम्ही बिगिनर आहात तर थोडं 1 आवर वर जा, जो तुम्हाला 2 ते 3 दिवसासाठी ट्रेड देईल आणि मग तुम्ही शॉर्ट टर्म टाइम फ्रेम वर येऊ शकता, कारण की डिसिजन मेकिंग थोडं फास्ट होईल. तुम्हाला तुमचे टार्गेट्स किंवा स्टॉप लॉस हे थोडे फ्रिक्वेंट होऊन जातील, ट्रेड्स वाढून जातील, पण त्यांच्यावरती तुमचं फोकस किंवा तुमच्या अनालिसिस वरती बरेच फरक पडेल. ओके. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे की आपण will I be able to enter and exit in certain stock option or index option just by analyzing chart? ऑप्शन्स वरती मी टेक्निकली तुम्हाला सांगेल की तुम्ही नुसतं टेक्निकल अनालिसिसच्या भरोश्यावरती एंट्री एक्झिट नाही घेऊ शकतो ऑप्शन्सवर. कारण की आपण जर एखादा स्टॉकचा अनालिसिस करतोय तर तो स्टॉक मुव्हमेंट देईल असं आपण ठरवलेलं असतं. तर तो मुव्हमेंट ज्या डायरेक्शनला देणार आहे हे आपलं अनालिसिस टेक्निकली तर ठरून जातं. पण ऑप्शन्समध्ये काय असतं, डेल्टा, थीटा, वेगा आणि गामा ह्या 4 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आता टेक्निकली तर सांगतं की स्टॉक मुव्हमेंट देणार आहे, पण त्याला समजा 5 ते 10 दिवस लागू शकतात किंवा थोडा वेळ जाऊ शकतो किंवा नाही जाणार, तो स्टॉप लॉस हिट करेल. पण ऑप्शन मे बी तुम्हाला त्याच्या पूर्वीही थोडा लॉस देऊन टाकेल. तुमचं व्ह्यू बरोबर असेल, स्टॉक 8-10 दिवसांनी पळूनही जाईल, बट मे बी ऑप्शन तोपर्यंत तुम्हाला थोडा लॉसही देऊन जाईल. तर ऑप्शन्समध्ये मी सांगेन तुम्हाला थोडं ऑप्शन्समध्ये डीप जाऊन थोडं लर्निंग करायला लागेल, तर ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचं तर. ऑप्शन्सचे हे बाकी जे ग्रीक्स आहेत, त्यावरती थोडंसं कमांड हवे. ओके. थँक्यू.
Next question is, which indicator is best with price action? इंडिकेटर्स बरेच आहे. इंडिकेटर्स हे प्राइसवरूनच डिराईव्ह होतात आहे. म्हणजे प्राइसच्या कॅल्क्युलेशनवरून येतील. तर इट इज ऑन एव्हरीवन, म्हणजे कोणाला काहीतरी वेगळं इंडिकेटर सूट होईल किंवा दुसरं सूट होईल. आय विल सजेस्ट जस्ट फॉलो वन, एनीवन. आणि तो तुम्ही जर फॉलो करत असाल तर त्याच्यावरती तुमचं कमांड वाढवा. त्याच्यावरती बुक्स वाचा. त्याच्यावरती ॲडिशनल अभ्यास करा. असं नाहीये ते इंडिकेटर मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला बेसिक सांगितले, त्याच्यावरचे ॲडव्हान्स सांगितले. तुम्ही त्यावरही पुढे जायला हवं. तर तुम्हाला जे सुटेल, प्रत्येकाचं नेचर वेगळं असतं. तर एखाद्याला मूव्हिंग एव्हरेज आवडेल, एखाद्याला आर-एस-आय आवडेल, एखाद्याला एम-एस-सी-डी आवडेल. तर तुम्ही तो चूज करा जो तुम्हाला कम्फर्ट देतोय. ट्रेडिंग इज ऑल अबाउट गेटिंग कॉन्फिडन्स. इंडिकेटर फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स देतोय. प्राइसने ऑलरेडी तुम्हाला आन्सर दिलंय बाय केलं पाहिजे का सेल केलं पाहिजे. इंडिकेटरकडनं फक्त तुम्ही कन्फर्मेशन घेता. तर तुम्हाला तो स्ट्रॉंग कन्फर्मेशन, स्ट्रॉंग कॉन्फिडन्स, कन्व्हिक्शन कोणता इंडिकेटर देत असेल, तो तुम्ही फॉलो केला पाहिजे. हे आपल्या इंडिव्हिज्युअल ॲपेटाईटवर आहे. ओके, ओके. थँक्यू. आणि अजूनही बरेच लोकांचे प्लीज तुमचे क्वेश्चन्स चॅट बॉक्स वरती टाका. आम्ही सगळे कव्हर करूयात. काही लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे. सो तुम्हाला कोर्स साठी उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवर ते प्रोग्राम्स मध्ये ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस मध्ये तुम्हाला या कोर्सची डिटेल बघायला मिळेल. सो हा कोर्स जो आहे ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस, याचं ड्युरेशन 4 वीक्स आहे. मंडे, वेनसडे, फ्रायडे असा वीक मधून 3 दिवस हा कोर्स चालेल आणि याचं टायमिंग रात्री 9 ते 10:30 आहे. सो 4 वीक्स आहे म्हणजे टोटल याच्यामध्ये 12 सेशन असेल आणि तुम्हाला अल्टरनेट डे याच्यासाठी दिलाय की तुमचे जे क्वेरीज आहे, तुम्ही जी स्ट्रॅटेजी शिकताय ते तुम्ही त्याच्यावरती स्टडी केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती क्वेश्चन्स वगैरे घेऊन असा इंटरॅक्टिव्ह आपलं सेशन होतं. तर हे सगळे लाईव्ह ऑनलाईन सेशन असतात आपले. इकडे तुम्हाला सगळं कोर्सच्या हायलाइट्स आहे, त्याच्यानंतर सिलेबस तुम्हाला बघायला मिळेल. सो याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस, चार्ट अनालिसिस, कॅन्डलस्टिक बार, सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन्स, पिवट पॉइंट, फिबोनाची, रिट्रेसमेंट प्रोजेक्शन, चार्ट पॅटर्न, मुव्हिंग इंडिकेटर्स काय काय असतात, ऑसिलेटर्स आणि युनिक ट्रेडिंग सेटअप सर देणारे, जसं तुम्हाला एंड मध्ये बोलले की पोझिशन ट्रेडिंग सेटअप, इंट्राडे सेटअप आणि निफ्टी ट्रेडिंग सेटअप, असे तुम्हाला डिटेल इथे सिलेबस बघायला मिळेल. आणि आमच्या लास्ट वेबिनारची रेकॉर्डिंग सुद्धा इकडे तुम्ही इकडे क्लिक करून तुम्हाला बघता येईल किंवा आजची रेकॉर्डिंग पण तुम्हाला इथे या सेक्शनला अपडेट होऊन जाईल. आणि मेंटॉर करण सरच असेल याच्यामध्ये आणि तुम्हाला इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. इकडे आमच्या वेबसाईटवरती तुमचे डिटेल्स टाकून तुम्हाला रजिस्टर नावावरती क्लिक करायचंय. तसेच आमचे काही फीडबॅक्स आहे, तुम्हाला टेस्टिमोनियल्स आमच्या प्रिव्हियस बॅचेसचे तुम्हाला बघता येतील. सगळ्या कोर्स लोकांनी काय काय फीडबॅक दिलेला आहे ग्रुप्समध्ये किंवा गुगल रिव्ह्यूज वरती ते बघायला मिळेल. आणि फीडबॅक आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती, ते पण बघू शकतात. आणि इकडे ऑनलाईन फीज आहे 15,000, जे तुम्ही ऑनलाईन डायरेक्टली वेबसाईट वरती रजिस्टर करू शकता. प्लस तुम्ही उद्योगवर्धिनीचा युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करू शकता. तिकडे बरेच आमचे ट्रेंडिंग टॉपिक्स वरती वेबिनार असतात. सो ते तुम्ही नक्कीच बघू शकतात. आम्ही कंटिन्युअस ऑन्टरप्रेनरशिप वरती, स्टॉक मार्केट वरती असे आम्ही वेबिनार्स घेत असतो, तर ते तुम्ही बघू शकतात. आणि उद्योगवर्धिनीचा नेटवर्क अंडर 60,000 ऑन्टरप्रेनर्स आहे. सो त्यांच्या आम्ही बऱ्याचशा ऑन्टरप्रेनर्सच्या नेटवर्क त्यांच्या स्टोरीज घेतलेल्या आहेत. सो त्या स्टोरीज पण तुम्ही, त्यांचे लाईफ जर्नीज आहे ते तुम्ही सगळे इकडे बघू शकता. तर आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले. ओके, सो फर्दर आता मी क्वेश्चन्स घेतो. सो एक क्वेश्चन असं आहे की इंडेक्स आणि स्टॉक साठीचे चार्ट सारखेच असतात का? हो, ऑब्व्हियसली इंडेक्स किंवा स्टॉक हे तुम्ही अनालिसिस प्रॉपरली एकाच मेथडमध्ये करू शकता, जी मेथड तुम्ही फॉलो करत आहात. हां, बऱ्याचदा फरक पडतो की तुम्ही असं करू शकाल की जर निफ्टी बँक फॉर एक्झाम्पल मी सांगतो, जर तुम्हाला इंडेक्सच बुलिश वाटतो, तर त्या इंडेक्स मधलेही स्टॉक तुम्ही ट्रेड करू शकाल. हा एक अप्रोच होऊन जातो की जेव्हा तुम्ही एखाद्या इंडेक्सवरती तुमचा व्ह्यू तयार करतात, तर त्यातल्या येणाऱ्या बाकी स्टॉक्सवरती तुम्ही तुमचे व्ह्यू तयार करून त्या स्टॉक्समध्येही प्रॉपर एंट्री एक्झिट घेऊ शकतात. ओके, करेक्ट. आणि पुढचा क्वेश्चन आहे की तुमचं ओपिनियन काय पेनी स्टॉक्स वरती? पेनी स्टॉक्स टेक्निकली अनालिसिस नाही करतात, कारण की ते न्यूज बेस्ड ड्रिव्हन असतात. स्टोरी बेस एखादा स्टॉक खूप कमी व्हॅल्यूचा हाय व्हॅल्यू होऊन जातो. त्याला आपण टेक्निकली अॅनलाईजही नाही करू शकत आणि ट्रेडही नाही करू शकत, कारण की पेनी स्टॉक्स हे जनरली सर्किट्स फॉलो करतात, अपर किंवा लोवर. तर मी सांगेल की इनिशियली अव्हॉइड करा पेनी स्टॉक्समध्ये. तुम्ही 10 स्टॉक्समध्ये टाकाल, एखादा जाईल, पण बाकी 9 बाकीचा लॉस करून जातील. तर नॉट वर्थ टू इन्व्हेस्ट युअर हार्ड अर्न मनी इन पेनी स्टॉक्स. ओके, ओके. पुढचा क्वेश्चन आहे की डू यू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर ट्रेड्स आफ्टर वी जॉइन द कोर्स? असं आपले व्हॉट्सअप ग्रुप कंटिन्युअस असतो. तुमच्याकडे माझा इंडिव्हिज्युअल नंबर असेल. तुम्हाला जर कधी काही अडचण आली तर वी ऑलवेज सपोर्ट.
माझे मागच्या बॅचमध्ये सगळे स्टुडंट्स आज फ्रेंडच आहेत सगळे माझे. बऱ्याचदा आम्ही भेटतो, काही ट्रेड सेटअप्स असतील तर डिस्कस करतो. ते मला WhatsApp करतात, फोटोज पाठवू शकतात तुम्ही तुमच्या चार्ट्सचे आणि डिस्कशन चालू असतं. करेक्ट. आणि आपण लाईव्ह ऑनलाईन पण काही करणार आहे याच्यामध्ये? लाईव्ह आपण प्लॅन करत आहोत बाकीच्या सगळ्यांसाठी. तर मे बी वी माइट कम अप विथ अ प्लॅन, एक ऑनलाईन सेशन लाईव्ह ट्रेडिंगसाठी. तर लेट्स सी. ओके, ओके. थँक यू. पुढचा क्वेश्चन आय थिंक आर इंडिकेटर्स लाईक म्हणजे RSI आणि MACD हे जे MACD आय थिंक हे इंडिकेटर्स कव्हर होणार आहे का कोर्समध्ये? हो, आपण या कोर्समध्ये मूव्हिंग एव्हरेजेस, RSI आणि MACD हे 3 मेजर यूज केले जाणारे इंडिकेटर्स आहेत बाय ऑल टेक्निकल अॅनालिस्ट. हे आपण शिकणार आहोत इन डेप्थ. आणि मी नुसते इंडिकेटर्स नाही, तर आय विल अश्युअर यू की जो माझं ॲडव्हान्स काही नॉलेज आहे या इंडिकेटर्स वरती, जे व्हेरियस बुक्स मी वाचून झाल्यात, तर आय विल टेल यू ऑल की या इंडिकेटर्सच्या पलीकडे जाऊन हे इंडिकेटर्स वरती कसे ट्रेड घेतले पाहिजे. काय छोटे-मोठे मॉडिफिकेशन्स करून हे इंडिकेटर अजून ब्युटिफुली काम करतात, ते मी सगळ्यांबरोबर शेअर करेल यात. ग्रेट, ग्रेट. थँक्यू. पुढचा क्वेश्चन असा आहे की एका बिगिनरने आधी पोझिशनल ट्रेड केला पाहिजे का इंट्राडे केला पाहिजे? मागे आपण डिस्कस केलं की बिगिनर असाल तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये, तर थोडं पोझिशनली स्टार्ट करा. पोझिशनली याचा अर्थ म्हणजे इंट्राडे नका करू. 2 दिवस, 3 दिवस, 15-20 दिवसांसाठी थोडे लाँग टर्म ट्रेड्स घ्या. इन्व्हेस्ट करा स्टॉक्समध्ये आणि मग ते होल्ड करा. इंट्राडेमध्ये काय होतं, आपण थोडं लिव्हरेजिंग घेऊन टाकतो, मार्जिन येतं, कमी पैशात थोडी जास्त क्वांटिटी घेतली जाते आणि पॅनिक सिच्युएशन्समुळे आपण मार्केटमधनं खूप लवकर बाहेर पडतो. त्या पॅनिक सिच्युएशन्स आपल्यावर नाही आल्या पाहिजे. मोराल आपला डाऊन नाही झाला पाहिजे मार्केटमधनं. म्हणून पोझिशनली स्टार्ट करा, कॉन्फिडन्स बिल्ड करा. तुमचे ट्रेडचे लॉग्स मेंटेन करा, जर्नल मेंटेन करा. तुम्ही ट्रेड का घेता आहे, कशामुळे घेतला, चुकला तर ते अॅनलाईज करा. पुढच्या वेळेस परत ती चूक रिपीट नका करू. आणि अशा प्रकारे तुम्ही छोट्या-छोट्या रिस्कनी जर ट्रेड्स घेतले, तर मे बी तुम्ही सक्सेसफुल व्हाल इन फ्युचर. ओके, ओके. पुढचा क्वेश्चन असा आहे की हाऊ टू अवॉइड मेकिंग ट्रेड ॲव्हरेज विच ऑलरेडी बुक्ड इन प्रॉफिट? जर तुम्ही ऑलरेडी कुठे प्रॉफिट बुक केला आहे, तर आय विल सजेस्ट जोपर्यंत परत तसा एंट्री सेटअप नाही येत आहे. मी सगळ्यांना सांगतो नेहमी, टेक्निकल अनालिसिस जरी माझ्याकडे कोणी बॅचमध्ये असलं, तर प्रत्येकाला मी सांगतो की तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन बनवा. जर तुमच्या प्लॅनमध्ये जर तो ट्रेड आला असेल परत, तरच तुम्ही त्याच्यात एंट्री घ्या. बऱ्याचदा लोकांची चूक ही होते की लवकर प्रॉफिट बुक करून घेतात. परत त्यांना वाटतं नाही अजून हा पळणार आहे आणि परत त्याला मे बी बाय करतात किंवा खाली परत ॲव्हरेज करतात. तसं नाही केलं पाहिजे. जर सेटअप आहे, तुम्ही जे रूल्स लिहिले त्या रूल्समध्ये जर तो परत बसत असेल, तरच त्या परत एंट्री घेतली गेली पाहिजे. नाहीतर ती एंट्री अव्हॉइड केली पाहिजे. रॅदर टेक्निकल अनालिसिस शिकून आपण हे बघितलं पाहिजे, की आपण ट्रेड्स कसे अव्हॉइड करू शकतो. ट्रेड्स घेणं खूप सोपं आहे, ट्रेड्स अव्हॉइड करणं डिफिकल्ट आहे. आणि एखादा जर ट्रेड अव्हॉइडच नसेल करता येत, तर तो ट्रेड सेटअप खूप प्रॉपर आहे. त्यात तुमचं लॉस व्हायचा चान्स कमी, कारण की तुम्ही खूप प्रकारे त्याला अव्हॉइड करायचा प्रयत्न केला, पण तो नाही होत आहे. मे बी मग परफेक्ट सेटअप असू शकतो. तर त्याच वेळेस ट्रेड झाला पाहिजे. करेक्ट, करेक्ट. ओके. व्हॉट अबाउट रॉप्टिक्स? रॉप्टिक्स म्हणजे काय असा क्वेश्चन आहे? आय डोंट नो. परत एकदा कोणी रिपीट करू शकेल तर? इव्हन आय एम नॉट गेटिंग की ओके. विजय यांचा क्वेश्चन आहे. तुम्ही प्लीज तुम्ही डिटेलमध्ये क्वेश्चन एक सेकंड मी त्यांना अनम्यूट करतो. सर हाय. रॉबोटिक्स म्हणजे काय? बरेच जण असे म्हणतात की शेअर मार्केटमध्ये म्हणजे काही जे लोक ब्रोकर आहे किंवा ते असं म्हणतात की मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमच्याकडे रॉबोटिक्स आहे, आम्ही रॉबोटनी तो प्लॅन हे केलेला असतो. असं मी ऐकलेलं आहे, म्हणजे तुम्हाला लॉस होणारच नाही. ओके, ओके, ओके. मॅम मी सांगतो बरेच लोकं काय करतात, की रोबोटिक म्हणजे एक ट्रेड सेटअप असतो. ते सिस्टम ड्रिव्हन एक अप्रोच असतो आणि मग त्या प्रकारे ते पिच करतात, की आमच्याकडे एक सिस्टम आहे जी काम करेल. आता जर जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो, की तुमच्याकडे एक सिस्टम असली पाहिजे, ट्रेड प्लॅन असला पाहिजे ट्रेडिंग करायला. याचाच अर्थ काय, की आपल्याकडे आपण स्वतः रोबोट होणार आहे. आपण स्वतः डिफाईन करणार आहे, की आपल्याला कधी ट्रेड घ्यायचा, कधी नाही घ्यायचा. हे लोकं यांनी हे कॉम्प्युटरला रूल लिहून दिले आणि तुमच्या बिहाफवरती तो कॉम्प्युटर ट्रेड घेतो. त्याला अल्गो ट्रेडिंग पण म्हणतात मार्केटमध्ये. तर अल्गो ट्रेडिंग का सक्सेसफुल आहे किंवा लोकं रोबोटिक ट्रेड्स किंवा असं कॉम्प्युटर ट्रेड्स का प्रिफर करतात? कारण की कॉम्प्युटरला इमोशन नाहीये. त्याच्याकडे जर ट्रेड आला तर तो घेऊन टाकतो. आपण काही इमोशनमध्ये जातो. आपण म्हणतो, "अरे नाही, नाही मार्केट पडणारच नाही. कशाला शॉर्ट सेल करायचं?" पण नाही, जर मार्केट तुम्हाला सांगतंय, की तुम्हाला शॉर्ट सेल करायचंय सेटअप प्रमाणे, रूल्स प्रमाणे, तर तुम्हाला ते फॉलो करायला लागेल. म्हणून काय होणार आहे? नुकसान होणार आहे. म्हणून जेव्हा इमोशन लेस ट्रेडिंग होतं, तेव्हा त्याच्यातनं प्रॉफिट्स होण्याचे चान्सेस जास्त असतात.
म्हणून लोक त्याला असं मार्केटिंग करतात की लॉस होणार नाही. का? कारण की ते सिस्टम ड्रिव्हन आहे म्हणून. ओके, थँक्यू. ओके. येस मॅम. थँक्यू. पुढचा क्वेश्चन असा आहे की आपण याच्यामध्ये कॅन्डलस्टिक्स आणि सगळे चार्ट्स घेणार आहे ना? हो, कॅन्डलस्टिक्स आपण डिटेल स्टडी करणार आहोत. कॅन्डलस्टिक्स मध्ये इंडिव्हिज्युअल आणि मल्टी कॅन्डल्स असे पॅटर्न्स आपण स्टडी करू. मी तुम्हाला कॅन्डल्सची नावं वगैरे सांगणार तर आहेच, बट जनरली फोर्स करेल की तुम्हाला त्याचं बेसिक लॉजिक आणि फंडामेंटल्स क्लिअर करून देईल. म्हणजे इथून पुढे तुम्हाला प्राइसला व्यवस्थित अॅनलाईज करता येईल. मी खूप सिम्प्लिफाय करून सांगेल. कॅन्डलची नावं तुम्हाला पाठ ठेवायची कॉम्प्लेक्स गरज नाही पडणार. Okay, okay. While trading in F&O of a particular stock, do we need to see future chart of that stock or chart of the stock itself? तुम्ही जे ट्रेड करत आहात त्याचा चार्ट तुम्ही बघितला पाहिजे. जर तुम्ही फ्युचर्स मध्ये ट्रेड करताय तर तुम्ही फ्युचरचा चार्ट बघितला पाहिजे. जर तुम्ही कॅश इक्विटी मार्केटमध्ये ट्रेड करताय तर त्याचा चार्ट बघा. कारण की फ्युचर्स आणि नॉर्मल कॅश मार्केटच्या चार्टमध्ये थोडं व्हेरिएशन असेल. फ्युचर्स थोडं प्रीमियम किंवा डिस्काउंट वरती ट्रेड होतात. तर त्या प्रकारे तुमचे लेवल्स चेंज होऊ शकतील. ओके. पुढचा क्वेश्चन असा आहे की कॅन वी कॅरी शॉर्टेड स्टॉक्स फॉरवर्ड? तुम्ही इक्विटी जर मध्ये शॉर्ट करत असाल म्हणजे कॅश मध्ये शॉर्ट करत असाल तर इंट्राडेच्या वर म्हणजे डे एंडला तुम्हाला पोझिशन बाय डिफॉल्ट स्क्वेअर ऑफ करायला लागेल. एफएनओ मध्ये तुम्ही शॉर्ट कॅरी फॉरवर्ड करू शकतात एक्सपायरी पर्यंत. अच्छा, म्हणजे त्यांचा रेफरन्स असा होता की तो बिग शॉर्ट हा, मूवी. तसं हा. तर ते शॉर्ट्स आहे ना त्यांनी ऑप्शन्स मध्ये कॅरी केले त्याचे बिग शॉर्ट मूवी मध्ये दाखवलं गेलं होतं. तर जेव्हा तुम्हाला एखादा स्टॉक शॉर्ट करायचा असेल तर तो एफएनओ मध्ये किंवा ऑप्शन्स मध्येच पॉसिबल आहे. ओके, सुरेश कुमार तुमचा क्वेश्चन आहे काही? प्रश्न असा आहे सर, नमस्कार. येस सर. आपलं प्राइस एक्शन म्हणजे नेमके काय आणि ऑप्शन चेनचं जे चार्ट आहे ते चार्ट कुठल्या पद्धतीने रीड करायचं असतं? प्राइस ऍक्शन म्हणजे आपण हे जे कॅन्डलस्टिक्स बोलत होतो, या कॅन्डल्स म्हणजे प्राइसचे ऍक्शन आहेत. जसं मी सांगितलं हे प्राइसचं मुवमेंट FIIs, DIIs किंवा हे प्रोप्रायटरी डेस्क हे जे मोठे लोक हे प्राइसला हलवतात, प्राइसला एक तर वर किंवा खाली घेऊन जातात. मग या प्राइसच्या जे कॅन्डल मध्ये आपल्याला ऍक्शन दिसून येते ह्या 3-4 लोकांची मिळून, या ऍक्शनला इंटरप्रिट करणं म्हणजे प्राइस ऍक्शन. म्हणजे प्राइसने तुम्हाला एक डिसिजन देणं की बाय करणं आहे का सेल करणं आहे किंवा होल्ड करणं आहे. याला प्राइस ऍक्शन म्हणतात. दुसरा प्रश्न जो तुमचा आहे ऑप्शन चेनचा. ऑप्शन चेन म्हणजे काय की कॉल आणि पुट ची एक समरी आहे अक्रॉस ऑल स्ट्राइक्स. मग याला अनालिसिस करताना डिटेलमध्ये बघायला लागतं की कॉल्स आणि पुट्स पोझिशन लोक कुठे क्रिएट करतात आहे आणि मग त्या पोझिशन जशा क्रिएट होतात आहे कॉलमध्ये किंवा पुटमध्ये तर अकॉर्डिंगली ठरवता येतं की मग हा बुलिश सेटअप आहे की बेरिश आहे. या स्टॉक मध्ये व्ह्यू कसा आहे हे ऑप्शन चेन वरती म्हणजे साधारण आम्ही एक 8 दिवसाची बॅच घेतो ज्याच्यात फक्त ऑप्शन्स वरती डिस्कस करतो की त्या ऑप्शन चेनला कॉल मध्ये काय क्रिएट होतं पुट मध्ये काय होतं. पण आपण बेसिकली टेक्निकॅलिसिस मध्ये बघूया तरी की ऑप्शन्स मध्ये आपल्याला कॉल आणि पुटचा अर्थ काय की ऑप्शन चेन मधनं आपल्याला जनरली काय कळतं. ओके, ओके, थँक्यू सर. पुढचा क्वेश्चन असा आहे की बुक टेक्निकल अनालिसिस वरती काही बुक सजेस्ट करू शकता का? खूप बुक्स आहे. टेक्निकॅलिसिस बाय जॉन मर्फी ही वाचू शकता. मे बी आपण असं म्हणू शकतो दिस इज द बायबल. जो CMT प्रोग्राम होतो टेक्निकल अनालिसिस वरती त्यात हे बुक रेफर केली होती. तर एक बायबल बुक आहे. बेसिकली जर कोणाला इंटरेस्ट असेल वाचायचं तर ते ही वापरू शकता. ओके. आणि रिस्क मॅनेजमेंट एक्झॅक्टली काय असतं थोडं शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करू शकता का? रिस्क मॅनेजमेंट मध्ये मी मॅथमॅटिकली थोडं सांगेल की फॉर एक्झाम्पल माझं जर कॅपिटल 10 लाख रुपये आहे तर रिस्क मॅनेज करणं म्हणजे काय तर उद्या मी सकाळी कुठलाही एक स्टॉक 10 लाख रुपयाचा विकत घेऊ शकतो किंवा मला ब्रोकर त्याला 20 लाखाचाही घेऊ देईल पोझिशन. मग आता हे मला किती दिवस पोझिशन कॅरी करायची हे माझ्यावर आहे. पण ते व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. त्यामध्ये आपण किती रिस्क घेणार आहोत हे इम्पॉर्टंट आहे. तर रिस्क म्हणजे आता मला जर त्या 10 लाख रुपयावर 10,000 रुपये जर गेले म्हणजे माझं नुकसान झालं तर मला चालेल कारण की तो 1% आहे माझ्या कॅपिटलचा. हा रूल मी फॉलो करतो जनरली की मी माझ्या कॅपिटलच्या अमाउंट वरती 1% ची रिस्क घेतो. मग 10,000 जर माझी रिस्क असेल आणि माझा स्टॉप लॉस समजा 100 रुपये असेल असं आपण पकडू तर मला किती स्टॉक्स विकत घेता येतील तर मी तेवढे स्टॉक्स विकत घेतो. मग 100 स्टॉक्स मला विकत घेता येतील या शेअरचे कारण की 100 रुपये स्टॉप लॉस आणि 100 रुपये तो त्याची क्वांटिटी हे जर मल्टिप्लाय केलं तर 10,000ची रिस्क झाली त्या ट्रेडमध्ये. तर रिस्क मॅनेजमेंट म्हणजे रिस्क पर ट्रेड तुम्हाला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे आणि तुम्हाला तुमची रिस्क अकॉर्डिंगली मॅनेज करता आली पाहिजे. नाहीतर आपण अनड्युअली खूप मोठी रिस्क घेऊन बसू आणि कॅपिटल जर तुटलं आपलं तर तेवढं परत रिकव्हर करणं डिफिकल्ट जाईल. तुम्ही 100 रुपयावरनं 99 वर आले तर परत 100 वर जाता येईल. 1% लॉस रिकव्हर होतो.
पण तुमचं ग्रेस जर 10% झाली तर 90 वरनं 100 वर परत जायला डिफिकल्ट होईल. मग त्या 10% नाही होणार, मग 11% राईज आणायला लागेल. करेक्ट, करेक्ट. ओके, या. थँक्यू. एक माझा पर्सनल क्वेश्चन आहे. रिसेंटली आपण ते गेम स्टॉप हा स्टॉक खूप फेमस झाला होता यूएसचा. तर राईट. एक्झॅक्टली काय एक्झॅक्टली ती सिच्युएशन होती ती सांगू शकता का? हां. तर काय झालं यूएसमध्ये फंड हाऊसेसनी पोझिशन्स क्रिएट केल्या होत्या अपोझिट एक स्टॉकमध्ये आणि तो गेम स्टॉप होता. मग या फंड हाऊसेसनी काय केलं एक्स्ट्रा लिव्हरेज घेऊन मोर दॅन 100% शॉर्ट पोझिशन्स क्रिएट केल्या होत्या कारण की कंपनी थोडी आउटडेट होत चालली होती. म्हणजे आपण जे गेमिंग हे म्हणतो हाऊसेस जिकडे गेम्स लोकं खेळू शकतात असं ऑफलाईन स्टोअर्स होते आणि हे कमी होत चाललं होतं कारण की ऑनलाईन गेमिंग वाढत चाललं होतं. तर ऑनलाईन गेमिंगला ही गेम स्टॉक काही खूप कॉम्पीट करू शकत नव्हती. म्हणून हेज फंडवाल्यांनी यांना शॉर्ट पोझिशन्स क्रिएट केल्या. बट काही रिटेलर्सचा एक ग्रुप होता जो Reddit प्लॅटफॉर्मवरती लोकांनी बनवला होता आणि त्या प्लॅटफॉर्मवरच्या लोकांनी ठरवलं की हेज फंड्सवाल्यांना थोडं पिंच करायचं आणि त्या लोकांनी मग ठरवलं की आता आपण हा कॉल किंवा हा स्टॉक बाय करायला सुरू करायचा. जेणेकरून काय होईल ज्या लोकांनी शॉर्ट केलंय त्यांना त्यांच्या शॉर्टच्या पोझिशन्स कट करायला लागतील कारण की एक्सपायरी जवळ येईल किंवा त्यांना खूप थोडा जास्त लॉस होईल. तर आपण त्याला शॉर्ट स्क्वीज असं तुम्ही जर YouTubeवर सगळेजण बघाल किंवा तुम्ही वाचले असतील आर्टिकल, तर हा शॉर्ट स्क्वीज झाला. तर हे ज्या लोकांनी शॉर्ट केले होते, त्यांना या रिटेलर्सनी ट्रॅप केलं किंवा स्क्वीज केलं. पहिल्यांदाच असं घडलं की रिटेलर्सनी मिळून हेज फंडवाल्यांना थोडंसं कुठेतरी फसवलंय. वॉव! ओके. ग्रेट, ग्रेट. थँक यू सर. येस, येस, येस. एक क्वेश्चन आहे. आय थिंक इंट्राडेमध्ये प्रीमियम कमी जास्त झाले हे कसं ओळखायचं? ऑप्शन्सचे प्रीमियम थिटावरती असतात. तुमचं डेज टू एक्सपायरी किती जवळ आहे, यावरती तुमचं प्रीमियम ठरतं. ॲक्चुअली तुम्हाला ऑप्शन्समध्ये इन डिटेल जसं मी ग्रीक सांगितलं, तर ग्रीक्स बरोबर इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू हे माहिती पाहिजे. तुमचे ऑप्शन्स जर बाहेर असतील, म्हणजे अशी एखादी स्ट्राईक असेल जी जवळपासही नाही तुमच्या प्राईसच्या, तर त्याच्यात सगळा थिटा असेल. मग जसं-जसं जर मार्केट त्या दिशेने नसेल जात, तर तो पडायला लागेल. तर प्रीमियम डिके होणारच आहे. ऑप्शन्समध्ये इन जनरली प्रीमियम डिके होतात. आजकाल लोकांना थोडी सवय वीकली ऑप्शन्समध्ये ट्रेड करायची. म्हणजे लेटेस्ट जो गुरुवार आहे, तो ऑप्शन स्वस्त अवेलेबल असतो म्हणून तो घेतात. मी जनरली सजेस्ट करेल तुम्ही लेटेस्ट गुरुवारचा ऑप्शन कोणीच विकत नका घेऊ. जसं तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंग सांगितलं तसं ऑप्शनमध्ये जर तुम्हाला इनिशियली ट्रेड करायचं असेल, तर थोडं मंथली ऑप्शन्सवर जा. म्हणजे आज आता फेब्रुवारीचा गुरुवार असेल हा लास्ट, तर तुम्ही मार्चचा लास्ट गुरुवार घ्या. लास्ट थर्सडे जो असेल, तो एक्सपायरीचा ट्रेड घ्या आणि मे बी ते ऑप्शन्स एवढे डीके नाही होणार फास्ट. थोडी इन्व्हेस्टमेंट वाढून जाईल, पण लॉस व्हायचे चान्सेस कमी होतील. ओके, ओके. थँक यू. पुढचा क्वेश्चन असा की ऑप्शन कसा राईट करतात? आय थिंक डिटेल खूप मोठा क्वेश्चन आहे. राईट. बट जसं तुम्ही बायिंग करता, जसा तुमचा व्ह्यू क्रिएट होतो, तर तुम्ही त्याच्या अपोझिट जाऊन तुम्ही ऑप्शनला राईट करू शकता. रिस्क मॅनेजमेंटला थोडं डिफिकल्ट आहे. तर तुम्हाला हेजिंग कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. आय सजेस्ट राईट करताना तुम्ही तुमच्या पोझिशन्स फक्त हेज करा. ओके. आणि आणि तुम्हाला ऑप्शन रायटिंगला बरं का, कारण तुम्हाला ऑप्शन रायटिंग सगळ्यात जास्त मार्जिन लागतं. हे लक्षात ठेवा. ऑप्शन रायटिंगला आपल्याला नॉर्मल याच्यात नाही करायचं. तुम्हाला ऑप्शन रायटिंगला जे स्टॉक्सचं किंवा याचं मार्जिन असतं फ्युचरचं मार्जिन, फ्युचरचं तर ते मार्जिन. मार्जिन द्यावं लागतं रायटिंगसाठी. करेक्ट. आणि आता नवीन नियम येतात 1 तारखेपासून फ्युचरमध्ये पण. ओके, ओके. थँक यू किरण सर. पुढचा क्वेश्चन असा आहे की याच्यामध्ये आपण डीमॅट कुठेही करू शकतो का असं काही ठराविक ठिकाणीच करावं लागतं? नाही, तुम्ही डीमॅट तुमच्या चॉईसचं चूज करू शकता. तुम्हाला जर आमच्याकडनं काही सर्व्हिसेस हवे असतील, तर आम्ही मोतीलालच्या सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतो. किरण सर मे बी तुम्हाला त्याच्यात हेल्प करून देऊ शकतील. बट मी डीमॅट तुम्हाला चूज करायला लावताना सांगेन, की एक फुल टाईम ब्रोकर चूज करा. ऑनलाईन बरेच छोटे-छोटे ब्रोकर्स आलेत. अ, थोडं लॅग झाला जर काही नेटवर्क इश्यू झाला, सर्व्हर डाउन झाले, ट्रस्टेड जर ब्रोकर नसेल, तर मे बी तो एक लॉस तुम्हाला सहन करायला लागू शकतो. ओके, ओके. थँक यू. आणि आपल्याकडे अजूनही 5-10 मिनिटं वेळ आहे. सो ज्यांना क्वेश्चन्स आहे तुम्ही हँड रेज करू शकतात किंवा चॅट बॉक्स वरती टाकू शकतात. इन द मीन वाईल मी पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन प्रोसेस एक्सप्लेन करतो. सर उद्योगवर्धिनी.com वरती तुम्ही जाऊन इकडे तुम्हाला आमचे सगळे अपकमिंग कोर्सेस सगळे कोर्सेस दिसेल. इकडे तुम्ही शेअर मार्केटला क्लिक करून ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस इथे क्लिक करा. सो इकडे तुम्हाला आपल्या रजिस्ट्रेशन पेज वरती जाता येईल उद्योगवर्धिनीच्या आणि इकडे तुम्हाला सगळे डिटेल्स बघायला मिळेल याच्यामध्ये. सो याची बॅच स्टार्ट 1 मार्च पासून होते. मंडे पासून. याचं टायमिंग रात्री 9 ते 10:30 आहे. आणि तुम्हाला वेबिनारची रेकॉर्डिंग बघायला मिळेल. इकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे. सगळे डिटेल्स फिलअप करून पेमेंट ऑनलाईन करू शकतात.
आणि इकडे तुम्हाला फीडबॅक आणि बाकीचे कॉन्टॅक्ट नंबर, सपोर्ट कॉन्टॅक्ट नंबर हे सगळे तुम्हाला वेबसाईट वरती बघायला मिळतील. ओके, सो याचं फक्त आपण सगळ्यांचे क्वेश्चन्स कव्हर केले. किरण सर तुम्हाला काही हा सांगायचं? मी फक्त एक लोकांना म्हणजे सगळ्यांना सांगतो मित्रांनो, नॉर्मली काय असं माहिती का, आपण एखादी स्ट्रॅटेजी असते, RSI असेल, MACD असेल, आपण काय करतो माहिती आहे का, मला ती RSI स्ट्रॅटेजी शिकायची, मी काय करतो YouTube वरती टाकतो RSI. तुम्हाला YouTube वर 100 व्हिडिओ असते बरं का RSI चे. पण जेव्हा आपण तिथे जेव्हा ऐकतो ना, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल ट्रेड करत होता तुमचं नुकसान होऊन जातं. मग ते नुकसान माहिती नॉर्मली कसं असतं, नॉर्मली नुकसान पैशांमध्ये होतं, म्हणजे 10, 15, 20, 25,000 रुपये लागून जातात. आणि आपला एखादा जर ट्रेड चुकला तर 20-25 रुपये असेच तुटून जातात आपले ऑब्व्हियसली. तुम्ही जर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगेल, तुम्ही असं चुकीचं नॉलेज घेऊन किंवा अर्धवट नॉलेज घेऊन तुमचं काम केलं ना, त्यापेक्षा तुम्ही 15 इन्व्हेस्ट स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, म्हणजे शिकून घ्या. तुम्ही जर गोष्टी व्यवस्थित तुम्ही जर शिकून घेतल्या ना, तर आपल्याला समजतं ना, तुम्हाला बाकी पण मला स्ट्रॅटेजी, मला पॅरामीटर समजतात, तसं मी ट्रेड घेऊ शकतो. तुमचा आता राहुल 5-6 पॅरामीटर करून तो ट्रेड घेत असतो. तो फक्त नुसतं एक छोटेसे पॅरामीटर बघत नाही, 5-6 पॅरामीटर बघून ट्रेड घेतो आणि सक्सेसच मिळवतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण ट्रेड घेतो, नुसतं RSI नॉर्मल लोक 70च्या वरती गेला का तो ओव्हर सोडले. अरे पण तो मागे बघितलं तुम्ही, निफ्टीचा RSI 90 झाला होता, तर निफ्टी वर चालली होती. नुसतं RSI इंडिकेटर इम्पॉर्टंट नाही, त्याच्यामध्ये त्याचं मागचं काय काय बघितलं पाहिजे. तर नॉर्मल लोक छोट्याशा गोष्टी करतात आणि त्यांचं नुकसान होऊन जातं, आणि पैशामध्ये नुकसान एकदा केलं ना की माणसाचं मार्केटमध्ये त्याचा विश्वास उडून जातो. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट करा. कारण वॉरेन बफेटचं वाक्य आहे मित्रांनो, की इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ, द मोर यू लर्न द मोर यू विल अर्न. हे लक्षात ठेवायचं. थँक्यू. येस, थँक्यू थँक्यू सर. आणि अजून 1-2 क्वेश्चन्स आहे. सो आपण या कोर्समध्ये कोर्समध्ये शिकून कुठल्याही सेगमेंटमध्ये ट्रेड करू शकतो ना, म्हणजे इक्विटी, कमोडिटी, करन्सी? येस, एक्झॅक्टली. टेक्निकलचे 6 बेनिफिटच आहे. तुम्ही इक्विटी, कमोडिटीज मध्येही काम करू शकता, करन्सी मार्केटमध्येही काम करू शकता यावर. ओके. आणि एक सेकंड, आय थिंक PSU स्टॉक, PFC, REC वगैरे ते पण करू शकतो ना? हो, ऑब्व्हियसली तुम्ही तुमचे कुठलेही स्टॉक सिलेक्ट करू शकता. ते PSU असतील किंवा गव्हर्नमेंट कंपनीज, बँकिंग, एव्हरीथिंग सगळंच कव्हर होईल. ओके, ओके. थँक्यू. येस, सुरेश कुमार तुमचा क्वेश्चन आहे. सर, टेक्निकल जेवढे बी इंडिकेटर्स आहेत, हम्म. त्याच्यात सर्वात टॉप असं इंडिकेटर कोणतं? तर मी जनरली बाकी असं सांगू नाही शकणार की कुठलं टॉप मोस्ट फेवरेट आहे. मी माझे फेवरेट सांगू शकेल, RSI आणि MACD. मी हे 2 इंडिकेटर्स वापरतो पर्टिक्युलरली टू ट्रेड. आणि कॅन्डलस्टिकने जर आपण ट्रेड घेतला तर? चालतो ना. मी तेच म्हटलं की इंडिकेटर्सचं काम फक्त तुम्हाला कन्फर्मेशन देणं किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स देणंच आहे. मग त्या ट्रेडमध्ये तुम्हाला किती कॉन्फिडन्स हवा आहे, हे इंडिकेटर तुम्हाला फक्त देतात. प्राइस तर ऑलरेडी तुम्हाला सांगते कॅन्डल स्टिक्स प्रमाणे, किती ग्रीन आहे तर बुलिश आहे, रेड असेल तर बेरिश आहे. बट हा इंडिकेटर आहे तो त्याच्या काही लेव्हल्स प्रमाणे तुम्हाला एक्स्ट्रा कॉन्फिडन्स देईल, कन्व्हिक्शन देईल. मे बी मला त्या इंडिकेटर्समुळे समजा 1000 क्वांटिटी घ्यायची असेल तर मी 2000 किंवा 3000 नाही पण जाईल. कारण की कॉन्फिडन्स लेव्हल थोडा वेगळा असेल. ओके, धन्यवाद. येस, थँक्यू. Yes. Okay. So thank you, Karan sir. Thank you all audience, and Kiran sir, Rahul Gadekar sir, and Mayur sir for joining us live, and all audience for your wonderful questions. I think आज 40 minutes almost Q&A चालला. खूप इंटरॅक्टिव्ह होता. सो थँक्यू सो मच ऑल ऑडियन्स. थँक्यू. आपले सेशन्स हे असेच सगळे इंटरॅक्टिव्ह असतात. डेली 1.5 तास आहे. मंडे पासून हा कोर्स चालू होत आहे. मंडे 1 मार्च. आणि लिमिटेड सीट्स असतात. त्याच्यामध्ये पर बॅच आम्ही फक्त 20 सीट्स घेतो, ज्याच्यामुळे आपले मॅक्सिमम Q&A झालं पाहिजे आणि तुमच्या सगळ्या क्वेरीज क्लिअर झाल्या पाहिजे. सो आपण मंडे पासून स्टार्ट करूयात त्या कोर्सला. आणि आजचा वेबिनार ज्यांनी मिस केला त्यांना रेकॉर्डिंग सुद्धा बघायला मिळेल. सो उद्या तुम्हाला ईमेल वरती आणि तुमच्या फोन नंबर वरती पण तुम्हाला रेकॉर्डिंग सगळ्या शेअर केल्या जातील, वेबिनारची रेकॉर्डिंग. आणि आजचा जो टॉपिक आहे तुमचा मिस झाला असेल, लेट जॉईन झाला असेल, तुम्हाला सगळं पुन्हा बघायला मिळेल. So with that, आजचा वेबिनार आपण इथे थांबूयात. थँक्यू सो मच ऑल ऑडियन्स and Karan sir especially for wonderful guidance. Thank you. थँक्यू एव्हरीवन. Thank you and have a good day. Bye.